जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती. म्हणून, आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांची जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. त्याच्यात पुढे असं दिलंय, विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स which may arise under the law for the time being in force, the limited partnership and any such partner or designated partner or employee shall be liable to compensation to person who has suffered the loss, आणि provided that such a, परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल. याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल.